आज ना मी मस्त अशी साडी वेअर केली होती, कारण पण तसंच होतं. आज होती अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. मग काय, मग मी सुद्धा छान असं, आज फेस्टिवल आहे म्हटल्यावर मी तर साडी नेहमीच नेसत असते. मग मस्त अशी साडी नेसली, छोटा मोठा मेकअप करून घेतला आणि मग किचन रूममध्ये आले. किचन रूममध्ये आल्यानंतर आज मला बनवायच्या होत्या पोळ्या नैवेद्यासाठी. त्यासाठी मी डाळ पहिला तर शिजवायला घालून दिली. त्याच्यानंतर मग बटाटे आणि भाताचा कुकर देखील लावून दिला. ॲट अ टाईम दोन्ही आयटम होऊन जातात, म्हणून मग असं कुकरमध्ये जुगाड करून लावत असते, जेणेकरून स्वयंपाक फास्टमध्ये होईल. पुरणपोळीच्या स्वयंपाकाला थोडा उशीर लागतो, पण माझ्या स्वयंपाकाला आज फारसा उशीर झाला नाही. अर्धा ते पाऊण तासामध्ये सर्व स्वयंपाक मी आवरून घेतला होता. तर पोळ्यासुद्धा थोड्याच करायच्या होत्या. मग कणिक वगैरे भिजवून घेतली. कणिक जर चांगली भिजली तर पोळ्या छान होतात. तर कुकर होईपर्यंत म्हटलं लोटून वगैरे घेऊया, कारण सकाळची सर्व कामे करत मला स्वयंपाक बनवायचा होता. मग मस्त अशी लादी वगैरे पुसून घेतली, कारण घर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मला लादी पुसली की घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्याच्यानंतर मस्त अशी बटाट्याची भाजी देखील करून घेतली. तेल घेतलं, तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, मग त्यामध्ये घालून घेतलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीचं वाटण आणि छान अशी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर पुरण वाटून घेतलं आणि लगेच पोळ्या देखील करून घेतल्या. आजच्या पोळ्या खूप छान झाल्या होत्या. पोळ्या करेपर्यंत इथं पिल्लूसुद्धा झोपून गेलं. ते ना पोळी खात केव्हा झोपून गेलं मला काही कळलंच नाही. मी पोळ्या बनवत होते आणि बघा, काम करायला गेलं तर असं पोरांकडे दुर्लक्ष होतं. खूप वाईट वाटलं मला. त्याच्यानंतर मग मस्त असा नैवेद्य दाखवून घेतला आणि हे बटाटे मी 2 दिवस आणून ठेवलेले आहेत, पण ह्याची चिप्स करायची